आपण पाहत आहे महाराष्ट्राची लेखणी न्यूज। मी बाबासाहेब पठारे, राष्ट्रीय लोकमोर्चा पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज दिनांक 23/6/2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे एका छोट्याशा मीटिंगचं आयोजन केलेलं होतं। जिल्ह्यातील शहरातील जे आमचे मुख्य पदाधिकारी होते ते आज इथे मीटिंगला सर्व उपस्थित राहिलेले आहेत। त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची जी जबाबदारी आहे, पक्ष संघटन कसं वाढवायचं या संदर्भामध्ये थोडक्यात मार्गदर्शन केलेलं आहे। लवकरच कार्यकारिणी तयार करण्याचे आदेशांना दिलेले आहेत आणि सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचण्याचे, गावागावांमध्ये जाऊन आपले कार्यकर्ते तयार करायची, कार्यकर्त्यांची कामं करायची, आडीएल मिडियल लोकांची कामं केल्यानं पक्ष संघटन मजबूत होईल असं हे यांना थोडक्यामध्ये मी मार्गदर्शन केलेलं आहे। आणि लवकरच प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या मीटिंग होतील। त्यानंतर मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आम्ही लवकरच घेण्याच्या तयारीत आहोत। त्याविषयी थोडक्यात चर्चा झाली। सर्वांना व्यवस्थित अधिवेशन कसं करायचं, काय करायचं चर्चा झाली आणि आम्ही लवकरच ऑगस्ट महिन्यामध्ये एक अधिवेशन घेऊच आणि त्या अधिवेशनाला आमचे नेते, राष्ट्रीय लोकमोर्चा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार उपेंद्र कुशवाह साहेब, तसेच बिहार सरकारमध्ये पंचायत राज मंत्री दीपक प्रकाश साहेब, त्यानंतर आमचे 5 आमदार, 2 खासदार सर्व ह्या कार्यक्रमाला मुंबईमध्ये उपस्थित राहणार आहेत। तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीचे आमचे आदरणीय अरविंद वाजपेयी साहेब, वरिष्ठ उपाध्यक्ष राष्ट्रीय कार्यकारिणीचे, त्यानंतर उपाध्यक्ष राष्ट्रीय कार्यकारिणीचे आमचे पृथ्वीराज यादव साहेब आणि इतर आमचे पदाधिकारी सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। एक थोडक्यात चर्चा सकारात्मक झाली आणि यांना कार्यकर्ते आणण्याचं, जास्तीत जास्त संख्येनं मुंबईला आणण्याचं एक त्यांच्या कानावर टाकलं। कुठून किती कार्यकर्ते येणार, कशा कशा पद्धतीने येणार हे सर्व नियोजन, त्याच्यानंतर पुन्हा अजून एक बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये थोडंसं पिक्चर क्लिअर होईल। ही प्राथमिक स्वरूपाची बैठक होती आणि बैठकीमध्ये आम्ही काही मुद्द्यावर चर्चा केली आणि थोडेच कार्यकर्ते बोलवले होते। आम्ही काही जास्त कार्यकर्ते बोलवले नव्हते। मेन जे कार्यकर्ते आहेत, पुढच्या मीटिंगला कमीत कमी 50 कार्यकर्ते येतील आणि त्या कार्यकर्त्यांसमोर सविस्तर चर्चा होईल। आज बैठकीला आमचे ग्रामीणचे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष दीपक बिराडे साहेब उपस्थित आहेत। त्यानंतर आमचे मराठवाड्याचे उपाध्यक्ष वाशुभाई शेख उपस्थित आहेत। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे शहराध्यक्ष रियाजभाई शेख उपस्थित आहेत। त्यानंतर आमचे छत्रपती संभाजीनगरचे शहर सचिव इम्तियाजभाई इंगवरा उपस्थित आहेत। त्यानंतर आमचे दांडगे साहेब उपस्थित आहेत। सिंधूरचे स्पेशली भेटण्यासाठी आलेले आमचे दांडगे साहेब आहेत। त्यानंतर शिवराज पाटील साहेब आहेत, ईश्वर पाटील साहेब आहेत। त्यानंतर जिल्हा ग्रामीणचे आमचे जिल्हा सचिव महेंद्र सरोदे साहेब आहेत। असे सर्व प्रकारचे मुख्य आहेत ज्यांना राजकारणाची जाणीव आहे, ज्यांनी राजकारण गेल्या 25-30 वर्षापासून या सर्व लोकांनी राजकारणामध्ये सक्रिय आहेत। अशा लोकांना, चळवळीच्या लोकांना आम्ही इथं बोलवलं आहे। त्यांचे 2 शब्द ऐकून घेतले, आमचे 2 शब्द आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे। खेळमेळाच्या वातावरणामध्ये एक मीटिंग चांगली संपन्न झाली। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो।